दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ काल संध्याकाळी घडलेल्या भयानक कार विस्फोटाने संपूर्ण देश हादरला असून त्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेने सर्वांची मने व्यथित झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौऱ्यादरम्यान सादर केलेल्या व्हिडिओ संदेशात पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत देशाच्या एकजुटीची खात्री दिली। या कृत्यामागील सूत्रधार आणि दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही असे ते आपल्या व्हिडिओद्वारे म्हणाले। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या राजधानी थिम्पू येथे 2 दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर असताना सांगली मिथांग स्टेडियम मधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा संदेश जारी केला। आज मी खूप जड मनाने इथे आलो आहे। दिल्लीतील काल संध्याकाळी घडलेल्या भीषण घटनेने सर्वांची मने व्यथित झाली आहेत। मी पीडित कुटुंबाचे दुःख समजू शकतो, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे। आज संपूर्ण देश खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे। या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदीतून शुरू केले आणि इंग्रजीतही भाषण दिले। सभी जिम्मेदार लोगों को न्याय के कटघरे में लाया जाएगा, कठोर से कठोर कारवाई होगी, कठोर कारवाई होईल असे ते म्हणाले। भूतानचे राजा आणि इतर नेत्यांसह उपस्थितांसमोर बोलताना त्यांनी या घटनेची तीव्र निंदा केली आणि तपास यंत्रणा षडयंत्राचा खोलात जाऊन शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत। दिल्लीतील मेट्रो स्टेशन जवळील सुभाष मार्गावर संध्याकाळी एक ह्युंडाई कार मध्ये प्रचंड तीव्रतेचा स्फोट झाला। हा स्फोट इतका जबरदस्त होता की आजूबाजूच्या अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि काही पादचारी जखमी झाले। फिदाईन हल्ल्याशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले असून कारचे मालक आणि संशयिताबाबत चौकशी सुरू आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने तपासाचे धागे हाती घेतले असून अनधिकृत कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत स्फोटक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मृत्यू संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत। दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की घटना संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी घडली असल्याने परिस्थिती गंभीर आहे। सर्व शक्यता तपासल्या जात आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेनंतर तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली असून दिल्ली, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दुःख व्यक्त करत म्हटले, ही घटना अत्यंत दुखावणारी आहे। दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून NSGची टीम घटनास्थळी पोहोचली आहे। तपास अधिकृतरित्या सुरू असून नवीन माहिती मिळताच आणखीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील। पीडित कुटुंबांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे। देशभरात एकजुटता दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले, आमच्या यंत्रणा या षडयंत्राचा मूळ शोध घेतील, दोषींना शिक्षाही होईलच। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।